साई चरित्र हा अनंत, अपार व रत्नांची खाण असलेला महान सागर आहे. तो मी टिटवी कसा बरं रिकामा करणार आणि हे कसे घडणार? तसे श्री साईंच्या गूढ चरित्राचे संपूर्ण वर्णन कधीच करता येणे शक्य नाही. म्हणून करवेल ते कथन करून समाधान मानावे. साईबाबांच्या कथा अपार व अपूर्व आहेत. त्या संसारातील दुःखाने पिडलेल्यांना शांतवन देतील, श्रोत्यांना ऐकण्याचा आनंद देतील आणि साई भक्तांच्या अंतःकरणाला स्थिरता देतील. बाबांनी व्यवहारातील उद्देशाच्या निरनिराळ्या प्रकारच्या कथा सांगितल्या. तशा सर्वांनी अनुभव घेतलेल्या व आपल्या वागण्याचे रहस्य उकळून सांगणाऱ्या कथा सांगितल्या. प्रख्यात ईश्वर प्रणित वेदांतील असंख्य आख्यायिका जशा मशहूर आहेत, तशाच अर्थपूर्ण व गोड असंख्य कथा बाबा सांगत असत. त्या सावधानपूर्वक ऐकल्या तर इतर सुखे गवताप्रमाणे तुच्छ वाटतात. तहानभूक आपोआप उडून जाते आणि मनाला समाधान लाभते. कोणाला ब्रह्माशी एकरूपता हवी असेल, कोणाला अष्टांग योगात प्रावीण्यता हवी असेल, कोणाला समाधी सुखाचा अत्यानंद हवा असेल, तर त्याला या कथा ऐकून तो मिळेल. या कथा श्रोत्यांचे सर्व कर्म पाश तोडून टाकतात, त्यांच्या बुद्धीचा उत्तम प्रकारे विकास करतात आणि भेदभाव केल्याशिवाय सर्वांना सुख देतात. हे पाहून माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली की नीट संग्रह करण्यासारख्या या नाना प्रकारच्या कथा एकाच माळेत गुंपाव्यात. हीच उपासना चांगली. या कथेची 4 अक्षरे जरी कानी पडली तरी जीवाच्या वाईट दिवसांना ओहोटी लागेल आणि संपूर्ण कथा जर आदरपूर्वक ऐकल्या तर साधा भोळा भक्तही संसार सागर पार करून जाईल. मला लेखणी करून बाबाच माझा हात गिरवतील. मी तर केवळ निमित्ताचा धनी आहे. बाबा नेतील तिकडे अक्षरांचे वळण वळवितो. वर्षानुवर्ष बाबांच्या लीला पाहून मनाला चाळा लागला की बाबांच्या गोष्टी भोळ्या व प्रेमळ भक्तांकरिता गोळा कराव्यात. बाबांचे प्रत्यक्ष दर्शन घडून ज्यांच्या डोळ्यांना समाधान लाभले नाही त्यांना बाबांचे महात्म्य श्रवण करून पुण्य घडावे आणि कोणा भाग्यवंतांच्या मनाला वाचण्याची इच्छा झाली तर त्याच्या मनाला परमानंद व्हावा आणि समाधान लाभावे अशी मनात वृत्ती उठली आणि ती माधवराव देशपांड्यांच्या कानावर मी ती घातली. परंतु मला शंका होती की मला हे कसे साधेल. वयाची 60 वर्ष उलटलेली आहेत. द्वाड बुद्धी अडथळे उत्पन्न करण्याकडेच वाहत आहे. अशक्तपणामुळे प्रयत्न करणे बाजूला राहत आहे आणि नुसती तोंडाची बडबड शिल्लक राहिली आहे. ती तरी दुसरीकडे व्यर्थ खर्च न होता साई प्रित्यर्थ कामी लागावी म्हणजे काहीतरी परमार्थ साधेल. म्हणूनच हा प्रयत्न